तर नमस्कार भावना, मी सुमित तुमचं स्वागत करतो कोकणच्या मानकरीवर. आणि आज आपण जाणार आहोत मासे पकडायला आणि कुर्ल्या पकडायला. तर जाऊया. आता आमच्याबरोबर आहेत एक छोटा कलाकार आहे चिकू आणि दुसरा आहे सूरजदा. तर त्यांच्याबरोबर आपण जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही पोहोचलो पोल्ट्री फार्मवर. पाहू शकता इकडे खूप सारे कोंबड्या आहेत. इकडून आम्ही चारा घेत आहोत आणि हा बघा घेत आहे चारा. आणि इकडे वास खूप येतोय. हे बघा, हे आतडे आणि चाराला वापरतात. आता पोहोचलो आहोत आपण आसली गावात. इकडे जी शांतता पहा, इकडचा सुंदर वातावरण. आणि हे सगळे पोरं आहेत आणि यांच्याबरोबर आपण जाणार आहोत. बाकी इकडे गरी वगैरे सगळे घेतली आहे. मला माहीत नाही कुठे वाट कुठे आहे ते. मी फक्त यांच्याबरोबर चाललो आहे. हे कुठे जायचं आहे तेवढे तिथे त्यांच्या मागून. आमच्याकडे एक प्रोफेशनलिस्ट आहे. आणि इकडे बघा बकऱ्या आहेत इकडे पाळलेल्या. त्यांची विष्ठा पण आहे. आणि हे मी एक व्हाळ टाईप कुठेतरी जात आहोत, नदी टाईप. तर भावनो, आता आपण तिकडून म्हणजे तेवढं लांबून इथपर्यंत आलो आहे. हा पाथ तुम्ही पाहू शकता. आणि आता हे पुढे चालले आहेत. इकडे मला एक पूल कसं दिसत आहे आणि त्या पुलावरच कदाचित आपण जाणार आहोत करवायला, किंवा त्याच्या पुढे त्या साईडला हे जात आहेत. म्हणजे त्या साईडला आपण जाऊ शकतो. मला कसं फारसं माहीत नाही. मी पहिल्यांदा आलो आहे या जागेवर आणि खूप वेळानंतर. कुर्ले तर मी पहिल्यांदा पकडलो आहे, पकडायला आलो आहे. आणि खूप वेळानंतर एक गोष्ट आहे की खूप वेळानंतर मी मासेमारी असा यांना बघतोय. इकडे पाणी आहे. तर जाऊया आता पुढे यांच्याबरोबर. इकडे ऊन खूप जास्त आहे आणि हे बघा डुक्कर बांधले आहे इकडे. तर इथून आपण खाली आता जाणार आहोत. आणि इकडे पाणी आहे, हे बघू शकता. ओहो, मी आता आलोय खाली. हे बघू शकता, जास्त पाणी नाही ना. चप्पलाची हातलं टाईट. तर खूप वेळाने काहीतरी येऊ. आणि ही बघा शकता लोकेशन खूप चालला. तिकडून खूप सगळं दिलं आम्ही. आणि आता हळपर्यंत काहीतरी पोचतो तेव्हा सगळेजण आहोत. अरे भायाकडे कोण आवला त्यांनी आणलं भाताडू खाली असं मी नाही मी भरलं पुरी खाया बाबा. हरदोरी आणलंय म्हणजे काढलं येईल आता येलं जाऊ नये कामा दाखव बांधले तर बांधले ना. आतडे टॅलेंटेड बॉय. काय असो एक त्या मुखार को काय विचारतो मूर्खत तो फसैल्या बरी बरी पोरा तुम्ही दोघाय जाणे फसैल्या. घरी घातलेली आहे, घरी घातलेली. अरे वाय थांबत्या बारीक बारीक मासे खाते नाही. मासे खाऊच नाही. मासे खाते
आणि इतके बांधून ठेवलं सगळा इतके बांधत ना पाणी ना मोबाईल असा माझा हा प्रकारचं काहीतरी बनवलं स्वर्णाचा साव बांधलेला आहे. सुरत शेठ काढू बघतो ना काढू असं थोडं पहिलं मास पहिलं काकाने काढलं मास. आता आमका मासं गावलेलं असं खवळं बघू शकता मासा पण कळत आहे. दुसरं पहिलं दुसरं आम्हाला ॲक्स दिसलेला आहे. ॲक्सच्या खाली ते काय असेल सोना. ॲक्सच्या खाली सोना सोना मिळेल कदाचित. कसलं माडा फुला खूप आहेत इकडे. आणि आता आमचं झालेलं आहे ऐकून म्हणजे जरा जमलो आहेत खूप. मासे भेटतच नव्हते. 2 लोकेशन चेंज केले. नंतर अगोदर आणखी त्याच्या अगोदर आणखी 1 लोकेशन चेंज केली आणि नंतर पण 1 लोकेशन केली. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला मासे भेटले नाही आणि चांगले मासेच नाही आहेत. आता जेवण वगैरे आणि आम्ही जाणार आहोत तामोशी वगैरे पकडायला नदीवर. नदी कुठे आहे आम्हाला माहीत नाही. यांच्या नयांना माहीत असेल त्यांच्याबरोबर जाणार आहोत. तर भेटूया आता जेवताना. तर भावना आता जेवण झालं आहे आणि आता मी बाहेर आलो आहे. आता जेवलो आहे जस्ट. आणि हे पाहू शकता सगळे जेवताना मी काढायचा होता व्हिडिओ तो विसरलो. माय फॉल्ट. सूरज अजून जेवत आहे. चालू आहे पुढे. तर आता आपण आलो आहोत आपल्या सेकंड लोकेशनवर आणि दिस इज द सेकंड लोकेशन. आणि हे बघा सुंदर नजारा आहे इकडे. नदीवर आलेलो आहोत. हे पाहू शकता कोणीतरी घालून ठेवलं तिकडे फास बांधून ठेवलं. काय मामाजी. आणि आता सकाळी मिळाले नाही कुछ. तर आता काहीतरी मिळेल ह्याची आशा फक्त आहे. हे पाहू शकता खडकं आहेत खाली. तर आम्ही आता लावतोय चारा. चिकू शेट सुसं घेऊन गेलो मरतो. आम्ही खवळा मासा पकडला होता ना तोच लावत आहे. लाटारी आहे. फिशिंग रॉड पण आहे. गाड्या खूप आहेत का. चारा अपना लग चुका है भाई. लाइट है. काटो मारतो माहिती बसला आता. आपटतं का तू नको पिशी ना पहिली तामोश उभ्यानंतर गावली ना. 4:30 वाजली. आता ना पिशू बोले मीच खोलू आणखी नाही. ह्याच्यात टाकतो. आता लागतो पटापट सगळं काढतो बाहेर.
बघ कसले असा भेंचोत बघलं कसले आती बघ लावून पैसा कशी बंद नंतर आता लागत रोख बघा का म्हणतात तामोस. आता परत चारा लावून परत पाणी आज हळद वाटली आणि पहिली किंमत किती माहिती आहे 800-900 रुपये एक हो या काय कारण बघलो थैलो बघ आरामात तुका मासे काय करतो याच्या माझ्या आता होतो ह्या माशाची किंमत हॉटेलात किती माहिती आहे 1600 रुपये किंमत आहे डिश 1600-1400 डिश आहे हॉटेलात. तर भावना आता झालो आमचं जाऊचं टाईम आणि खूप वेळ झालो आम्ही म्हणजे बघतो पण आमका काय गावना तोंड बागा तेलकट एकदम नाकात पण बिन चिकलो सध्या सरबरी झालो चिकल्याच्या कपाळात गेलेलं आपण गरगरता म्हणतात टाकला काय ते नको तर खाल्या नको तर आता मी सांग ना मग मायदा हिरड बघतो एक मासं गावलो फक्त एक मास. तर आता जातो घराकडे नाहीतर हो घराकडे जातो डायरेक्ट बाकी मोबाईलचा छोटा मोठा काम आहे माझा त्या फक्त करतलं आहे आणि बाकी भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाबा.